सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. राज्यात सध्या आकाश कोरडे आणि निरभ्र असल्यानं उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे दुपारचं तापमान आणि उकाड्यात वाढ झाली आहे. सोमवारी विदर्भात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 38 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. नाशिकला कमाल तापमान 35.2 तर छत्रपती संभाजीनगरला 36.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्यात आगामी 4 ते 5 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 दिवस किमान आणि कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसनं वाढ होणार आहे. त्यानंतर पुढील 3 दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा 2 ते 4 अंश सेल्सिअसनं जास्त राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या हवामान वेधशाळेनं वर्तवला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. उत्तर पश्चिम महाराष्ट्रात साधारण आणि सरासरी इतकेच तापमान राहणार आहे. राज्यातील सर्व शहरांमध्ये दिवसाचे तापमान वाढत असले तरी देखील रात्रीचे तापमान त्या तुलनेत निम्मे किंवा त्यापेक्षा कमी असल्याचं सोमवारच्या तुलनात्मक आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. परिणामी दिवसा उकाडा आणि रात्री थंडी जाणवते. ही तफावत आणि विषम हवामान आणखी 3 दिवस कायम राहील असा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवला. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.